नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी 30,000 कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत। या कामांची गती आणि गुणवत्ता तपासण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। वाडीवरे परिसरात सुरू असलेल्या रस्ते कामासाठी वापरण्यात येणाऱ्या खडी व मुरुमचे नमुने घेऊन तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। कामाच्या ठिकाणीच मटेरियल टेस्टिंग व्हॅनद्वारे प्राथमिक चाचणीही करण्यात आली। कुंभमेळा कामांमध्ये दर्जाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही। भ्रष्टाचार आढळल्यास थेट कारवाई केली जाईल, असा कडक इशारा डॉक्टर गेडाम यांनी दिला आहे। कोट्यवधी भाविकांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधा दर्जेदार असाव्यात, यावर प्राधिकरणाचा भर आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक त्र्यंबकेश्वर।